चारी बाजूनं शेतीनी गवताळ झाडी झुडपांनी वेढलेला हा भाग आणि इथं काजू फॅक्टरी आहे. सर तुम्हीच मालक नाही? हां होय. नाव कसं म्हटलं? एकनाथ कोकितकर. या अगोदर मी बहुतेक 2 वेळा पकडले तिथं साप. पकडला. आणि आता ह्या ठिकाणी साप आला आहे. खरं तर माझ्या घरापासून एक 20 किलोमीटर अंतरावरती हे ठिकाण आहे. आणि ह्या ठिकाणी मागच्या वेळेला ह्याच रूममध्ये एक साप होता वाटतं. आणि हे आता काजू वगैरे ठेवलेले आहे. काजू बनवतात त्यांनी लोकांकडे वेगानपणे यावं लागतं ते फक्त लोकांना दाखवायला. साप पुढे जाणार नाही. अजून मी हा हलवला आहे, अर्धा तास थांबलो तरी पुढे जाणार नाही आहे. पण लोकांची मानसिकता धोकादायक आहे, त्यामुळे लोक गडबड करत असतात. खरं तर मला वाटेत फोन होता, तिथं मला ॲडजस्ट करण्यासाठी म्हणजे मिसेसला पाठवावं लागलं. आणि हे सगळं लोक ॲडजस्ट करत नसतात, त्यामुळे खरं तर आमचा ॲक्सिडेंट पण 6 वेळा झालेला आहे. कारण साप जातो की नाही महत्त्व नसून लोक त्याला मारतील किंवा दुसरा फोन येईल, त्यांच्या पण मानसिक समाजासाठी हे करावं लागतं आहे, असं असतं आहे. आणि हा साप मला शंका होती त्याप्रमाणे तस्कर साप आहे. खरं तर माउंटन ट्रिंकेट असं म्हटलं जातं आहे किंवा पहाडी तस्कर किंवा ह्याला हिंदीमध्ये पर्वतीय आभूषित साप असंही म्हटलं जातं आहे. आणि अतिशय सुंदर देखणा साप आपण या ठिकाणी आता जवळ फोकस करू शकता. सर इकडं 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 इकडे इथं इथं या इथं हल्ला नाही तो इथं इथं घे प्लीज. सर तुम्ही जरा लांब थांबा. तो आराम बसलेला आहे आपल्या इथं. अतिशय शांत असतोय. मी तो स्टिकचा वापर करणार नाही. जो राग आला तर यस प्रमाणे आपला शरीराचा आकार करतोय. मला पण घ्या आता. यसचा आकार करतोय आणि अटॅक करण्याचा प्रयत्न करतोय. खरं तर मला असं वाटत होतं की लोक भितात आणि लोकांनी भ्यावं त्या मर्यादा सोडल्यावर सुद्धा. म्हणजे आता आम्ही इथे बाजूला बसून राहिलो तरी साप चावणार नाही. हे जर असेल, आम्ही तर जवळ माझ्या 1-2 फुटावरती त्याचा हात आहे, तो चावणार नसेल तर आम्ही खरं तर हा चावायला पाहिजे. इथं हात ठेवल्यानंतर तो जाण्याचा प्रयत्न करायला आहे. म्हणजे असं असताना साप चवत नसेल, आम्ही पुन्हा पुन्हा लोकांना दाखवतोय, दर्शकांना पण हे दाखवण्याचा माझा प्रयत्न असतोय. आणि इथून तो जाण्याचा प्रयत्न करतोय बघा, त्या दिवसाचा प्रयत्न करायला आहे. असं सगळं हे असतंय. आणि आपल्याशी त्याला लेणं देणं नाही आहे. उंदीर वगैरे खायला येतात. हा उंदीर खरं तर तस्कर म्हणतात होती, तस्करी ती माणसांची नसून उंदरांची करतोय. आणि हा साप खरं तर पाळीव असल्यासारखं त्याला पाळावं एवढा तो शांत असतोय. हे बघा, आता स्वतःहून तो चावत नसेल. जवळ घ्या तसं, जवळ घे सर आता. तर असं तो पकडल्यानंतर चावत नसेल तर आपण त्याला का घाबरतो आणि का मारतो हा लोकांनी विचार करायची वेळ आलेली आहे. त्यामुळे फक्त मानसिकता किंवा सापांना मारतात म्हणून साप पकडायला लागतो आहे. आणि म्हणूनच या गोष्टीला साप वाचवणे असं म्हटलं जातं आहे. लोक समजत असतात की आम्ही त्यांना वाचवतो, पण मी असं कधीही म्हटले नाही 17 वर्षात. कारण आम्ही जिथं जिथं जाऊन पोचलो नाही तिथं लोकांनी सापाला मारले. म्हणजे मी गेलो नंतर साप मेले त्याचा अर्थ मी सापांना वाचवलं असंच म्हणावं लागेल. आणि आम्ही जिथं पकडलेली नाग होते भले मोठे वगैरे नाही सापडले म्हणून दुसऱ्या दिवशी कोणाला तरी तो चावला असंही घडलं नाही कधी. लोकांनी मात्र आम्ही मारलो असं सांगितलेत, कानावरती आमच्या आलंय. त्यामुळे लोकच सापाला मारत असतात म्हणून सापांना वाचवतो असं म्हणावं लागतंय. आणि लोकांना माहिती नाही हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आणि माहिती करून घेण्याची मानसिकता नाही आहे, ती सर्वात जास्त धोकादायक गोष्ट आहे. आपण स्वतःला, माझे दर्शक बघत आहेत त्यांनी स्वतःला प्रश्न विचारू शकतात. हे मी दाखवतो डोळ्याने आपण बघत असता. आणि नॅचरली म्हणजे काही ते लोक असं करत असतात. मगाशी मी एका ठिकाणी साप पकडला, एक 70 वर्षाचा बुजुर्ग माणूस होता तिथं. आणि तो पकडल्यानंतर म्हणाला याचे दात काढलेत का म्हणाला, कारण तो पकडल्यानंतर आला. म्हणजे त्याच्या आयुष्यभरच्या डोक्यात असं बसलेलं आहे की साप म्हणजे चावतोयच आणि हा दात काढलेला नेहमी चावायला की काय. इथं मात्र तुम्ही बघता, कारण मला साप इथं आल्यावर कुठलाही कळला आणि त्या जातीप्रमाणे मी माहिती सांगण्याचा प्रयत्न करत असतोय. लोकांनी स्वतः वाचवले तरी उपकार असं मी मानत असतो. फक्त लोकांना माहिती नसल्यामुळे भितात, पण माहिती नसल्यामुळे लोक धाडशी आहे असं झालं नाही कधी. आणि लोकांनी सापाविषयी जे जगात नाही आहे, म्हणजे बदला घेतोय, केसा आहे, दूध पितोय, नागमणी आहे, ही जगात नाही ती माहिती करून घेतलीत ना. आपल्या बाजूला कुठले साप राहतात ही माहिती करून घेतली नाही. त्यामुळे मानसिकता धोकादायक आहे लोकांची. आणि त्यामुळे हे काम आम्हाला फार म्हणजे प्रेशर करावं लागतं आहे. हे जरी काय होणार माहीत नसेल, पण लोकांची मानसिकता त्याप्रमाणे नसल्यामुळे मोठे प्रॉब्लेम येत असतात. आणि कधी कधी सापांना पण त्याला बळी पडावं लागतं आहे. खरं तर माहिती असणं फार गरजेचं आहे. आणि माहिती असणं म्हणजे त्याचा उपयोग धाडसाने सापांना धरण्यासाठी व्हावा असं बिलकुल नाही आहे. त्यांना वाचवण्यासाठी त्या धाडसाचा उपयोग व्हावा, ते पर्यावरण संरक्षणासाठी व्हावा. म्हणजे म्हणून असं म्हटलं जातं की मारने वाले से बचाने वाला बडा आहे. आणि म्हणून आम्ही मोठी का वाढतो, कारण लोक खरं तर त्यांना न मारता बोलत असतात. आणि हीच गोष्ट आम्ही हे करत असतो की लोक अप्रत्यक्षपणे सापाला वाचवालेत, आम्ही ह्याच्यासाठी वेळ द्यायला फक्त. पण लोकांनी दुसऱ्याचा साप पकडत असताना एखाद्या माणसाचा दुसरा फोन आला तिथं ॲडजस्ट करावं लागतंय, ते होत नाही आहे. कारण लोक नेहमी भीती वाटते असं सांगतात. खरं तर माझं 6 वेळा लोकांच्यामुळे फक्त ॲक्सिडेंट झालं आहे. एकही साप मी फक्त येत नाही आहे, वेळ झाला म्हणून चावतोय असं कधीही घडलं नाही, कधी घडणारही नाही आहे.
कारण तो पळून कुठे तर जाईल हे ठीक आहे, पण आपल्याला पाठ लागून चावणार आहे असं कधी होणार नाही आहे हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे। याच्या माहितीसाठी वेगवेगळे आम्ही व्हिडिओ बनवलेत, आपण ते पाहू शकतात। कारण या सापाची रचना, तो राहतोय जगतोय याविषयी, साप काय आहे हे आपण माहिती समजून घेण्यासाठी हे व्हिडिओ फार महत्त्वाचे आहेत। आणि हा जगवण्याचं काम जे आपल्या इथं आम्ही करतोय ते लोकांच्या सहभागातून करत असतोय, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा यासाठी व्हिडिओ जरूर लाईक करा आणि ही माहिती पोहोचवण्यासाठी आम्हाला सहकार्य करा। धन्यवाद। मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असणार। आवडल्यास व्हिडिओ खालील थंब बटन दाबून लाईक जरूर करा आणि अजून आमचे चॅनल सबस्क्राईब केला नसाल तर व्हिडिओ खालील लाल रंगाचे बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटनही दाबायला विसरू नका। धन्यवाद।